जेव्हा तुम्हाला वाटतं की आता बॅग परफेक्ट बनून रेडी झाली आहे आणि नंतर तुमच्या लक्षात येतं की ह्याचा बेस खूप लूज आहे, तर क्रोशे शिकताना मी हे कुठेतरी वाचलं होतं की क्रोशेचा हा एक नियम आहे, चूक नाही झाली तर तुम्ही अजूनपर्यंत क्रोशे केलाच नाही. पण टेन्शन नको, उधळून पुन्हा सुरुवात करण्याची काही गरज नाही. तर मी बॅगचा जो बेस बनवला होता, जे पहिले व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, एक्झॅक्ट सिमिलर पॅटर्नमध्ये आपण हा अजून एक बेस बनवून घेऊया. आणि हा बेस बनल्यानंतर एक मेशवर आपल्याला याला सो करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याला स्लिप स्टिचने आपल्या बेसवर शिवून घेऊया, ज्याने आपला बेस स्टिफ होईल. यात पण माझ्यानी एक चूक झाली होती की एक्झॅक्ट सिमिलर पॅटर्न फॉलो केल्यानंतर सुद्धा जेव्हा मी बेस अटॅच केला तेव्हा याची स्टिचिंग वर खाली किंवा स्टिचेस वर खाली आले, माहीत नाही कसे. पण मग मी नंतर त्याला फायबर फिल करून कवरअप केलं आणि फायनली माझा बॅगला एक प्रॉपर बेस, स्टडी बेस बनलेला आहे. तर असं तुम्ही आपले क्रोशेचे मिस्टेक्स जे आहे ते प्रॅक्टिस स्वतःच्या क्रिएटिव्हिटीनेच मॉडिफाय करू शकाल. जर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या आणि मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा करून घ्या. यूट्यूबवर सुद्धा मी खूप डिटेल्स व्हिडिओ अपलोड करते, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला तिकडे सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.